मिरजेत सोनाराकडून पैशाच्या बदल्यात महिलेकडे शरीर सुखाची मागणी। सोनाराविरोधात मिरज ग्रामीण पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल। मिरजेतील सोनाराकडून महिलेला दिलेल्या पैशाच्या मोबदल्यात शरीर सुखाची मागणी करून महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा मिरज ग्रामीण पोलिसात दाखल करण्यात आला आहे। याबाबत पीडित महिलेने सिद्धार्थ मुरगेंद्र मजती राहणार सोनारमळा सुभाषनगर मिरज याच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पीडित महिला ही एक दुसऱ्या शहरात राहत होती। पीडित महिलेची मैत्रीण ही मिरजेत राहणारी, त्यामुळे कामानिमित्त मिरजेतील मैत्रिणीकडे पीडित महिलेचे येणे जाणे होते। तर त्या काळातच पीडित महिलेचा मुलगा आजारी असल्याने त्याच्या ऑपरेशनसाठी रक्कम लागणार होती। तर पीडित महिलेच्या दुसऱ्या मैत्रिणीशी ही ओळख झाली होती। त्यानुसार पीडित महिलेने त्याचा मुलगा आजारी असल्याने ऑपरेशनसाठी सदर रक्कम लागणार असल्याचे तिच्या मैत्रिणीला सांगितले। त्यानुसार त्या मैत्रिणीने त्यांच्या ओळखीचे सोनार सिद्धार्थ मजती यांची ओळख करून दिली आणि सोनार सिद्धार्थ मजती याच्याकडून 30,000 रुपये घेतले। सदर पैशाची जुळणा झाल्यावर पीडित महिलेने ते परत देण्यासाठी फोन केला असता संशयित सोनार सिद्धार्थ मजती यांनी पीडित महिलेला सोनारमळा सुभाषनगर येथे त्यांच्या घरी बोलवले। पीडित महिला आणि त्यांची मावशी या सोनार सिद्धार्थ मजती यांच्या घरी गेले असता सदरचे घेतलेले पैसे परत देत असताना सिद्धार्थ मजती याने त्यांच्या मावशीला बाजूला थांबावयास सांगून पीडित महिलेशी बोलणार असल्याचे सांगून दिलेले 30,000 रुपये नको, त्या बदल्यात शरीर सुखाची मागणी केली व त्यानंतर त्या पीडित महिलेस मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे पीडित महिलेने मिरज ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीत सांगितले आहे। याबाबत सोनार सिद्धार्थ मजती याच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत।